लातूर जिल्हा वकील मंडळाच्या 2025-26 या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मी सचिव पदासाठी उमेदवार आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत योगेश जगताप हे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर माझ्यासोबत सर्व टीम या पॅनलमध्ये कार्यरत आहे। आणि या अगोदरही मी या लातूर जिल्हा वकील मंडळाच्या कोरोना काळामध्ये कोषाध्यक्ष म्हणून काम केलं आहे। IT लायब्ररीसाठी आपण 13.5 लाख रुपये DPDC फंडातून मंजूर करून आणलेले आहेत आणि त्याचं अद्ययावत आपण IT लायब्ररी निर्माण केली आहे। आणखीनसुद्धा IT लायब्ररीसाठी वायफायची व्यवस्था असेल किंवा आधुनिकीकरण आणखीन त्याचप्रमाणे करायचं आहे आम्हाला यापुढे। आणि खऱ्या अर्थानं सचिव पद म्हणलं की ज्युनियर बांधवाचं प्रतिनिधित्व करणारं पद सचिव पद समजलं जातं आणि खऱ्या अर्थानं ज्युनियर बांधवांना स्टायफंड मिळवून देणं खऱ्या अर्थानं सरकारची एक योजना आहे लाडका भाऊ ही शिक्षकांसाठी योजना आहे जी की त्यांना प्रत्येक महिन्याला 10,000 रुपये हे देते। त्याच धर्तीवर आम्ही शासनाकडे अशी मागणी करणार आहोत की आपल्या ज्युनियर बांधवांना स्टायफंडची म्हणजेच लाडका वकील ही योजना आणता येईल आणि यासाठी आम्ही या पॅनलच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत। ही आमची मोठ्या प्रमाणात मागणी असेल सरकारला आणि लातूर जिल्हा वकील मंडळाच्या ज्या काही अडचणी असतील किंवा वकिलांच्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमच्या या पॅनलला सर्व वकील बांधवांनी भरभरून मतदान करावं आणि निवडून आणावं ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। यंदाच्या 2025-26 होऊ घातलेल्या लातूर जिल्हा वकील मंडळाच्या निवडणुकीत मी विधिज्ञ विकास पॅनल या नावाने एक पॅनल उभा केलं ज्याच्यामध्ये की मी स्वतः ॲडव्होकेट योगेश जगताप अध्यक्षपदासाठी उमेदवार आहे, निवडणूक लढवत आहे आणि सोबतच उपाध्यक्ष महिला सचिव सहसचिव महिला सहसचिव ग्रंथालय सचिव कोषाध्यक्ष या पदांसाठी माझं पॅनल निवडणूक लढवत आहे। या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये प्रचार शिगेला पोचला आहे कारण 9 तारखेला निवडणुका जाहीर झाल्यात। त्याचबरोबर प्रचार यंत्रणेमध्ये व्हॉट्सअप फेसबुक इत्यादीच्या मार्गानं प्रचार मोहीम राबवली जाते। तसंच प्रत्यक्ष सिनियर लोकांना घरोघरी भेटून ज्युनियरना कोर्टात व्हिजिट करून प्रचार यंत्रणा राबवली जाते। आश्वासन करण्यापेक्षा मी काम करण्यावर माझा जास्त भर राहील कारण आश्वासनांचा पाऊस पाडून मतदान मला ओढायचं नाही आहे। कारण माझ्या ज्युनियर्सना किंवा जे सिनियर्स मला ओळखतात त्यांना सगळ्यांना माहीत आहे मी कसा आहे, माझं व्यक्तिमत्व काय आहे, मी काम करू शकेन का नाही। त्याच्यामुळं मला आश्वासनांचा पाऊस पाडायचा नाही तर काम करायचं आहे। मग त्या कामामध्ये सगळ्यात प्राधान्यानं जे ज्युनियर वकील मंडळी आहे त्या वकील मंडळींच्या कोर्टामधल्या जागेचे प्रॉब्लेम आहेत ज्याला आपण टेबल म्हणतो। कारण वकील मंडळामध्ये पूर्वी जेव्हा संख्या कमी होती तेव्हा ही उणीव भासत नव्हती, पण जशी आता सध्या वकील मंडळाची संख्या 2000च्या घरात चाललेली आहे आणि त्यामुळं बैठक व्यवस्थेचा प्रॉब्लेम झालेला आहे। बैठक व्यवस्था कमी पडते आहे जागेअभावी। त्या पार्श्वभूमीवर मला काम करायचं आहे। स्टॉप करा म्हणजे हा बैठक व्यवस्थेचा एक प्रॉब्लेम मला सॉल्व करायचा आहे।
त्याचबरोबर आमच्याकडं IT लायब्ररी आहे, पण तिला आता अपडेट करणं गरजेचं आहे. वायफायची सुविधा निर्माण करायची आहे. असे बरेच कामं आहेत. आता सहकार न्यायालय आमचं विवेकानंद चौकात आहे. मग वकिलांना उन्हातानाचं पावसाचं तिथं जावं यावं लागतं. त्याऐवजी जर ते कोर्टाच्या जवळपास कुठं असेल जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या, तर वकिलांसाठी सोयीचं आहे. अशी बरेच न्यायालय बाहेर आहेत. बाल न्यायालय आहे, कौटुंबिक न्यायालय आहे. तर ते कुठं एकत्रितपणे त्याला जागा उपलब्ध करून बसवता येते का, त्याच्यावरही काम करायचं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे गेल्या 7-8 वर्षापासून वकील मंडळ हे जिल्हा न्यायालयाच्या इमारतीच्या पुढच्या बाजूचे जे रेस्ट हाऊस वगैरेच्या जागा आहेत, ज्या SDO ऑफिसपर्यंतचा परिसर आहे, त्याच्यासाठी कायद्याची लढाई लढतो आहे, प्रत्यक्ष लढाई लढतो आहे. त्या वकील मंडळाची लढाई मला त्या जागेंसाठी पुढं न्यायची आहे. कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे आपल्याला? चांगला प्रतिसाद आहे, कारण जे पॅनल्स उभा राहिलेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी वयाचा कदाचित अध्यक्षपदाचा उमेदवार मी असेल. माझी टीम सगळी या वकील मंडळामध्ये पूर्वी काम केलेली आहे. काही नवीन होतकरू पदाधिकारी मी सोबत घेतलेले आहेत, ज्यांचं की मला भरपूर मदत होते आणि भरघोस वकील मंडळामधून पाठिंबा मिळत आहे माझ्या पॅनलला.